नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण राजकारणाव्यतिरिक्त एक दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावर आज माहिती घेणार आहोत की राजकारणाच्या निवडणुकामध्ये भारताने जी मध्ये उपग्रहाच्या बाबतीमध्ये जी विस्तृत प्रगती केली त्याची माहिती बरीचशी पेपरला आलेली नाही, पण ती ऐकण्यासारखी आहे. आणि भारत आपला किती शक्तिशाली बनत चाललेला आहे. ज्या एक 20 वर्षापूर्वी भारताची अगदी मागासलेलं त्या क्षेत्रात गणना व्हायची, कोणी आपल्याला मदत करत नव्हतं, कोणी क्रायोजेनिक इंजिन देत नव्हतं, आपले उपग्रह सोडायला आपल्याला फ्रेंच गायनाला जावं लागत होतं. तर त्याच गोष्टीचे आज आपण अमेरिकेचे उपग्रहसुद्धा भारतातून सोडले जात आहेत. ही खूप महत्त्वाची प्रगती आहे. तर मी तुम्हाला ते तडकन माहिती की आता 2 नोव्हेंबर 2025ला जे श्रीहरिकोटा येथून LVM-3 या रॉकेटद्वारे GSAT-7R म्हणजे CMS-03 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. हा भारताचा उपग्रह, त्याचं वजन साधारणतः 4410 किलो होतं. म्हणजे भारताच्या दृष्टीने सगळ्यात मोठं वजनदार उपग्रह पहिल्यांदाच आपण सोडलेलं आहे. त्याच्या पुढची महत्त्वाची प्रगती अशी आहे की भारताला जे खर्च येतो तो अत्यंत कमी आहे. म्हणजे अमेरिकन नासा वगैरेंचा जो खर्च असतो त्याच्या 10% खर्चामध्ये आपण हे सगळं काम करतो. त्याच्यामुळं काय झालं की अमेरिकेतले किंवा इतर देशांचे उपग्रह सोडायची सुद्धा रीक भारताकडे इस्रोकडे मागणी यायला लागलेली आहे. आणि इस्रोने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी चलन मिळवलेलं आहे. म्हणजे इस्रोचा व्यवसायसुद्धा उपग्रह सोडणे हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. विदेशी उपग्रह न्यू स्पेस इंडिया लिमिटेड याद्वारे भारताने आतापर्यंत जवळजवळ 430 पेक्षा जास्त परदेशी उपग्रह आकाशात सोडलेले. म्हणजे केवढा मोठा व्यवसाय आपण केलेला आहे तुम्ही पहा. आणि सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं होतं की भारताने नुकताने 6100 किलो वजनाचा अमेरिकेचा उपग्रह, म्हणजे त्याला ब्लू बर्ड असं नाव दिलेलं आहे, हा यशस्वीपणे आकाशात सोडून एक जागतिक विक्रम तयार केलेला की सगळ्यात जास्त वजनाचा उपग्रह हा भारताच्या इस्रोने आपल्याला सोडलेला आहे. आणि सगळं जगभर त्याचं कौतुक होत आहे. नासा म्हणा किंवा अमेरिकेतल्या ज्या अजून खाजगी कंपन्या आहेत उपग्रह सोडण्याचा व्यवसाय करतात, तर त्यांनासुद्धा धास्ती पडली की आता भारत जर आपल्या पुढं गेला, कारण आपण जेवढे पैसे आकारतो त्याच्या 10% भारत आकारायला लागला तर आपल्याकडं कोण कामधंदा देणार नाही का. लोकांना जिथं स्वस्त मिळेल तिथं येणार आहे. तर अमेरिकेतलाच ब्लू बर्ड नावाचा उपग्रह भारतामध्येही सोडला गेला. म्हणजे अमेरिकेमध्ये 10 कंपन्या आहेत उपग्रह सोडणारे, नासा आहे, पण त्यांनी आपल्या भारताला प्रेफरन्स दिलेला आहे. ही जी अभिमानाची गोष्ट आहे ही आपल्याला तुम्हाला मला समजून सांगायची होती. आता हा जो आपण 4410 किलोचा सोडलेला उपग्रह आहे GSAT-7R, तर त्याचा फायदा काय आहे नाही का. लोकांना तो उपग्रह सोडले म्हणजे काय झालं, तर याचा उद्देश जो आहे ते भारतीय नौदल अधिक प्रगतिशाली, त्यांना मल्टीप्लॅन स्टँड मिळावा, त्यांचा संपर्क, त्यांचा आवाज किंवा त्यांचं व्हिडिओ चॅनल हे कट होऊ नयेत. कारण काय होते की दूरवर जेव्हा समुद्रामध्ये जहाजं असतात किंवा पाणबुड्या असतात तेव्हा त्यांचे संपर्क साधणं थोडंसं जड जातं. मग ते उपग्रहाचेच असतं. आणि मग उपग्रहाद्वारे जेव्हा संपर्क साधतं तर उपग्रह शक्तिशाली असणं गरजेचं असतं. कारण हल्ली आता संपूर्ण हिंदी महासागरामध्ये भारत वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. हिंदी महासागरामध्ये जेवढे त्याच्या हिंदी महासागराच्या कोपऱ्यावर देश येतात त्या प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या युद्ध तळ उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. चीननी केलेला आहे तसा आपणही प्रयत्न करत आहोत. तर त्यांना मजबूत सुरक्षित डेटा यावा, आवाज चांगला यावा, व्हिडिओ कनेक्टिव्हिटी चांगली मिळावी, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. त्याच्यामुळे समुद्रातली जागरूकता वाढलेली आहे.
समुद्रामध्ये जी जहाजं फिरायची त्यांना प्रॉब्लेम यायचा कनेक्टिव्हिटीचा, तो प्रॉब्लेम आता बंद झालेला आहे. अतिशय शक्तिशाली उपग्रह भारताने सोडून मोठं एक म्हणजे जागतिक पराक्रम केलेला आहे. GSAT-20 आणि GSAT-N2 हे अधिक मोठ्या प्रमाणातला डेटा पाठवता यावा. तर आपल्याला डेटा पाठवायला लिमिट आहे. आपल्याला 1 GB डेटा पाठवता येतो, 2 GB डेटा पाठवता येतो मोबाईलवरून, नाही का. तर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये डेटा पाठवता येईल अशा पद्धतीसाठी इंटरनेट सेवा जी आपल्याला उपलब्ध करून मिळली जाते ती या GSAT-20मुळं आपल्याला उपलब्ध होणार आहे. हा उपग्रहसुद्धा म्हणजे SpaceX फाल्कन यांच्याद्वारा सोडलेला गेलेला आहे. आता भारतामध्ये काय झालं, फक्त इस्रोच हे काम करतो असं नाही, तर आता 2 खाजगी कंपन्या पण भारतामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी उपग्रह सोडणं, त्यानंतर इंटरनेटच्या प्रमाणामध्ये वाढ करणं ही कामं त्यांनी स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. भारताची स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम, आपण आत्तापर्यंत काय गुगलवर अवलंबून आहे. लक्षात घ्या, आपल्याला नेव्हिगेशन पाहिजे म्हणजे आपल्याला जर रस्ते शोधायचे असेल तर आपण गुगलचा मॅप चालू करतो, कारण आपल्या भारताकडे अजून ती सिस्टीम नाही. GPS आपण ज्याला म्हणतो, तर GPS सारखी सिस्टीम जी आता आपल्याला NAVIC म्हणजे काय, तर नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन या उपग्रहाद्वारे आपल्याला आता ती सिस्टीम आपल्याला वापरता येईल. स्वतःचं आपल्याला नेव्हिगेशन सिस्टीम वापरता येईल, GPS वापरता येईल आणि आपलं परदेशातल्या याच्याबरोबर जे अवलंबित्व आहे ते आपलं कमी होईल. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा पाकिस्तानचं सैन्य उंचावर डोंगरावर होतं आणि आपण खाली होतो. तर आपण अमेरिकेला विनंती केली होती की ते एक्झॅक्ट कुठे आम्हाला सांगा तुमच्या उपग्रहाद्वारे. तर त्यावेळेस त्यांनी नकार दिला. आपण ते युद्ध जिंकलं आपल्या पराक्रमाने, ती गोष्ट वेगळी. पण आता आपल्याला हे नेव्हिगेशन आणि GPSची मदत आपली स्वतःची असल्यामुळं युद्ध काळामध्ये आपल्याला परदेशावर अवलंबून राहायची गरज भासणार नाही. ॲडव्हान्स टेक्निक, स्पेस डॉकिंग अँड इलेक्ट्रिक प्रॉपल्शन म्हणजे म्हणून जी सिस्टीम आहे की इस्रोने काय केलं की 2 उपग्रह सोडलेले आहेत. मग ते उपग्रहाचा उपयोग काय, तर भारतासह फक्त असे 4 देश आहेत की ज्यांना ही स्पेस डॉकिंग अँड पॉवर ट्रान्सफर सिस्टीम राबवतात. तर डॉकिंग म्हणजे काय, 2 उपग्रह एकमेकाला जोडणं. म्हणजे याचा आपल्याला प्रयोग काय चालू आहे की पुढे जाऊन आपल्याला जेव्हा अंतराळयानातले जी माणसं पाठवली जातील किंवा अंतराळ स्पेस म्हणून जे आपण स्थापना करू आकाशामध्ये, तर त्याच्यावर चढणं, उपग्रहाला जोडणं, अंतराळयानाला इतर स्पेस स्टेशन जोडणं, या गोष्टीची आपल्याला सुरुवात केलेली आहे. गगनयान कार्यक्रम चालू केलेला आहे भारताने. आता गगनयान म्हणजे काय, तर भारताचा अंतरिक्षातील कार्यक्रमाची ही तयारी सुरू आहे. मानव सहित यान आपण सोडणार आहोत. ती सोडण्यापूर्वीची तयारी सुरू झालेली. की आपल्याला काय करायचं की मानवरहित यान चंद्र सोडून तिथली माती घेऊन परत आलं म्हणजे ते यान परत आलं असं आत्तापर्यंत पाहिजे. दुसरा जो विषय महत्त्वाचा आहे की आपल्याला शुक्रावर पण यान सोडायचं आहे, चंद्रावर माणूस उतरायचा आहे, आकाशामध्ये स्पेस स्टेशन निर्माण करायचं. म्हणजे अमेरिकेचं जसं आहे स्टेशन, तसं आपल्याला सुद्धा आपलं स्टेशन चालू करायचं की ज्यायोगे आपल्या अंतराळ यात्रा तिथं जातील, काही दिवस मुक्काम करतील, परत येतील. कारण पुढची युद्ध जी आहे आकाशातून होणारी आहेत. आता पृथ्वीवर ते जे पायदळ वगैरे आहे त्यांचं महत्त्व हळूहळू कमी होईल. कारण आता तुम्ही पाहिले की नॉर्मली विमानांची प्रगती जास्त आहे, म्हणजे वैमानिकांना काम जास्त असतं युद्धकाळामध्ये. विमानतळावर जबाबदाऱ्या मोठ्या असतात. म्हणजे पायदळाला जी आहे मिलिटरी म्हणतो आपण, त्यांना जबाबदारी नसते असं नाही, पण सगळ्यात जास्त महत्त्वाची जबाबदारी त्यांना असते. आता काही दिवसांनी काय होईल, अंतराळातून युद्ध सुरू होतील. म्हणजे अंतराळातून बॉम्ब आपल्यावर येतील किंवा मिसाईल येतील, सुपरसॉनिक मिसाईल येतील.
तर याची प्रगती आपल्याला सुद्धा तयारीमध्ये राहावं लागणार आहे. तर 2030 ते 2040 या पिरियडमध्ये आपण भारताने एक योजना ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे की 103 सॅटेलाईट सोडण्यात येतील. 103 उपग्रह भारतामार्फत सोडण्यात येतील या 10 वर्षाच्या काळामध्ये. एलिओ इंटरनेट कनेक्शन भारताची स्वतःची इंटरनेट व्यवस्था आपण वापरणार आहोत. आता आपल्याकडे इंटरनेट व्यवस्था एवढी प्रगतिशील नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेचे जे आहे की स्टारलिंक कंपनी, ते उपग्रहामार्फत आपल्याला हे देतात इंटरनेट सेवा. म्हणजे तुम्ही आधी कुठं खेड्यापाड्यात गेले तर तिथं आपल्याला वाटते की आपल्याला नेटवर्क नाही आहे, तर तसं होणार नाही. तुम्ही कुठं डोंगरात जरी गेला तरी तुम्हाला नेटवर्क उपलब्ध होईल उपग्रहामार्फत. तीच सिस्टीम भारतसुद्धा चालू करत आहे. चंद्रासंबंधीच्या सर्व कार्यक्रम योजना आहेत. म्हणजे चंद्रावर माणूस उतरायचा आहे, चंद्रावरची माती आणायची, चंद्रावर आपल्याला काही छावणी उभारता येईल का, याच्याबाबत सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळं खाजगी क्षेत्राची मदत आपण घेत आहोत आणि भारतामधल्याच लोकांना प्राधान्य आपण देत आहोत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अंतराळ योजना ज्या आहेत, अंतराळामध्ये संशोधन चालू आहे. अंतराळामध्ये उपग्रह सोडणं, इंटरनेट सेवा, संरक्षण व्यवस्था ही अधिक प्रबळ आपण चालू केलेली आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला मिसाईल भारताने जे वेगवेगळे केलेले, ते बऱ्याच गोष्ट माहिती आलेली नाही की लोकांना वगैरे फक्त अग्नी मिसाईल सोडलं किंवा अमुक सोडलं, ते त्याचे अग्नी मिसाईल म्हणजे काय आहे, काय त्याचा उपयोग आहे, ही माहिती मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये अवश्य देईल. तर आज आपण इथं थांबूया आणि भारताच्या प्रगतीबद्दल आपण सर्वजण अभिमानाने आपला ऊर भरून आला असेल. आपण देशाचा पंतप्रधानांचं अभिनंदन करूया की त्यांनी इस्रोला मोठ्या प्रमाणामध्ये मोकळीक दिलेली की तुम्ही संशोधन करा, तुम्हाला काय भांडवल लागेल, काय मदत लागेल, निधी लागेल, तो आम्ही पुरवू. आणि त्याच्यामुळे आपण शुक्रवार आपलं यान चाललेलं आहे. मंगळावर जाऊन मंगळावर गेलेलं यान आता शुक्रवार जाणार आहे. त्याच्यामुळे भारताची जी अंतराळ प्रगती आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता माझ्या पाहण्यात काय तर लोक पाहतात तर खरी पण सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वेळेस येईल आपोआपच. रामकृष्ण.